नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता सावित्रीबाईंना ते ज्योतिरावांचं जे उपर्ण असतं ते सापडलेलं असतं आणि तेव्हा आता त्यांचे शब्द त्यांना आठवू लागतात. ज्योतिराव म्हणालेले असतात, पाहुणं म्हणून जाणं वेगळं आणि इतरांना शिवता शिवत व्हायची नाही हे कशावरून. आणि असं ते सगळं काही आठवत असताना इकडून वरून गंगाधर शास्त्री सावित्रीबाईंच्याकडेच बघत असतात आणि ते एकदमच तिथून वरून म्हणतात, ए क्षुद्र मुली. तर तेव्हा आता सावित्रीबाई त्यांच्याकडे बघू लागते. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, ज्या जागी गुलाल उधळला त्याच जागी तोंडात माती गेली. गेली ना माती, झालं ना गर्वहरण. बघितलं तर का उपर्ण, पडले मातीत पायदळी. शेवटी त्या भगवंतालाच काळजी. त्याचे म्हणणे आहे, यदा यदा ही धर्मस्य. तो काळजी करणारा आहे आणि खरा धर्म राखणाराही. पण आजकाल ज्याला त्याला शिकायचे डोहाळे लागलेत आणि उच्च भूदेवांसारखे बोलायचे चालायचे वेध लागले आहेत. अरे मुळात चिरकुट नाही तर साधा लंकोट घालून फिरायची अवकात ते आता खांद्यावरती उपरणे मिरवू लागले. अहो, ते उपरणे काय, पायलीला 50 मिळतील बाजारात, पण खांद्यावरती घ्यायला खांदा जातीवंत आणि कुलीन नको का. आणि असं ते सगळं काही बोलत असतात. तर तेव्हा आता राजाराम म्हणतात, सावित्री चल चल आपण ज्योतीला शोधू. तेव्हा सावित्रीबाई तशाच उभ्या असतात. तर राजाराम म्हणतात चल. आणि त्यानंतर मित्रांनो, ते आता ज्योतिरावांना शोधायसाठी तिथून दोघे सुद्धा निघून जातात. तर इकडे आता रखमा म्हणत असते, तुम्ही आत्ताच्या आत्ता दोघंजण निघा आणि ज्योत्याला घेऊनच या. अव काय बी झालं ना तरी सुद्धा ज्योत्यानं या घराचा झेंडा उंच केलाय व. तर तेव्हा राणूजी सुद्धा म्हणतात, वय वय दादा चल, असं बसून काही बी चालणार नाही. तर तेव्हा रखमा म्हणते, वय वय म्या किने टेंबा आणि तेलाचा दिवा पण देते, जळलं तर तेल जळू दे, पण लक्क प्रकाश पडल आणि ज्योत्यात दिसल. असं ती बोलत असते. इतक्यातच आता तिकडून सावित्रीबाई आणि राजाराम दोघे सुद्धा येतात आणि त्यांना बघितल्यानंतर या सगळ्यांना धक्काच बसतो, कारण त्यांच्यासोबत ज्योतिराव नसतात. आणि इतक्यातच आता दादा पुढे येतात आणि ज्योती कुठं आहे असं विचारतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, ज्योती अजून घरला आला नाही बाय, तिकडं कुठंच दिसला नाही आम्हाला. आणि तेव्हा राजाराम म्हणतात, आता शोधायचं तर कुठं शोधायचं. आणि तेव्हा आता सगळेजणच काळजीत पडलेले असतात. तेव्हा राणूजी म्हणू लागतात, परवा वांगी बिलवडीत सोनार लोकांनी चांदवी घातली आणि मंत्र म्हटले, तर त्यासनी देवळात कोंडून त्यांच्या जिभा कापल्या. तर ते ऐकल्यानंतर दादांना तर धक्काच बसतो आणि दादा म्हणतात, काय सांगतोयस देवा. तर रखमा म्हणते, बघा सोन्याची फुलं घडवणाऱ्याची ही तरा. अव आपली तर साधी फुलं साध्या झाडाची, मग आपली काय तरा होईल. पण हे सावित्रीला कळायला ना ग. आणि तेव्हा सावित्रीबाई आता एकदमच म्हणते, दादा लहुजी वस्तादांच्याकडे जाऊया, काहीतरी मार्ग निघल. तेव्हा राजाराम सांगतात, लहुजी वस्ताद जेजुरीला गेल्या ती. तर ते ऐकल्यानंतर सावित्रीबाई म्हणते, अरे देवा आता काय करायचं. तेव्हा दादा म्हणतात, धाकल्या सुनबाई घाबरू नका. आणि राजारामला म्हणतात, राजारामा चल आखाड्यात जाऊन येऊ. आणि आता ते दोघं लहुजी वस्तादांच्या आखाड्याकडे जाऊ लागतात आणि त्यांच्या मागोमाग राणूजी सुद्धा जातात. आणि इकडे तर मित्रांनो सर्वजण आता रडतच असतात. आणि थोड्या वेळातच आता दादा आणि राजाराम जे असतात ते आखाड्यात पोचतात. आणि आखाड्यात पोचल्यानंतर ते दोघं सुद्धा आता ज्योतिरावांना शोधू लागतात, त्यांना हाका मारू लागतात, ज्योती, अरे ज्योती. दादा म्हणतात, हे ज्योती लेकरा. तर राजाराम सुद्धा म्हणतात, ज्योती हायस का रे इकडं. आणि हे दोघं सुद्धा शोधून आता परत एकत्र येतात आणि त्या दोघांना सुद्धा आता ज्योतिराव कुठेच सापडत नाहीत. तेव्हा दादा आता घाबरतात आणि म्हणतात, राजारामा ही घातपात तर करायची नाहीत ना. तर तेव्हा राजाराम म्हणतात, दादा अहो काही बी मनात आणू नका, धीट राहा, कुठं नाही गेला त्यो. तर तेव्हा दादा म्हणतात, राजारामा म्या कोतवालाच्या कानावरती घालून येतो, आलोच म्या, असं सांगून ते आता तिथून निघून जातात. तर तेव्हा राजाराम अजून सुद्धा ज्योतिरावांना तिथंच शोधत असतात. आणि इतक्यातच आता राणूजी तिथं येतात आणि राजारामला बघून म्हणतात, अरे राजाराम हाय का ज्योती इथं. तर तेव्हा राजाराम सांगतात, नाही इकडं बी नाही. तर तेव्हा राणूजी म्हणतात, कुठं गेला असेल मग त्यो. बरं तू एक काम कर, अदुगर घरला पळ, म्या बघतो ज्योती इथं कुठं हाय ते. असं म्हणून त्यांना आता तिथून पाठवून देतात. आणि इतक्यातच मित्रांनो आता इकडं सदाशिव आणि त्यांची बायको इथे घरी आलेले असतात. आणि सदाशिव म्हणत असतात, वरातीत जे घडलं ते वाईटच घडलं. आणि त्यांची बायको म्हणते, आमच्या मनातही नव्हतं हे असं काही होईल. तर तेव्हा सदाशिव म्हणतात, मुळात ज्योतीला आम्ही भावासमान मानतो. तर तेव्हा सावित्रीमाई होय असं म्हणत असतात. तर सदाशिव पुढं म्हणतात, हे असं काही घडल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. आणि ज्योतिरावांच्या आईला म्हणतात, काकू आम्हाला क्षमा करा, त्याला लग्नाला बोलावले हेच खरे चुकले आमचे.
तर तेव्हा रखमा मध्येच बोलते आणि म्हणते, नाही नाही, तुमचं काही चुकलं नाही. आता माणूस आहे म्हटल्यानंतर या म्हणतेच की वो, जाणाऱ्याला कळाल ना ग. आणि तिनं असं म्हटल्यानंतर हे सगळेजणच रागाला येत असतात. तर तेव्हा सदाशिव हात जोडूनच उभे असतात आणि म्हणतात, मी आता थांबत नाही, मी ज्योतीला शोधून आणतो, तुम्ही काळजी करू नका. असं सांगून आता ते दोघे सुद्धा तिथून निघून जातात. आणि ते निघून गेल्यानंतर रखमा सावित्रीमाईला म्हणते, सावित्री, तू एकदा नाही म्हटली असतीस तर कशापायी नवरा गेला असता ग बाहेर, जरा धाकात ठेवावं नवऱ्याला. तर तेव्हा सगुणाव तिला म्हणते, हां, तुमच्यासारखे सगळे नसतात ग वहिने, नसतात तुमच्यासारखे. तर तेव्हा रखमा बोलतच असते, इतक्यात राजाराम तिथं येतात आणि त्यांच्यासोबत आता परत ज्योती नसतोच. तर तेव्हा आता सावित्रीमाई विचारते, काय झालं, भेटलं का? तर तेव्हा राजाराम सांगतात, नाही. आणि परत आता या सगळ्यांचे डोळे परत पाणावतात. तर तेव्हा पार्वती विचारते, पर दादा? तर तेव्हा राजाराम सांगतात, दादा कोतवालाकडे गेल्यात. तर तेव्हा रखमा म्हणते, भया कोतवालाला भेटायला गेल्यात म्हणजे काही वाईट वांगा तर झालं नाही नवं? आणि तिनं असं म्हटल्यानंतर तर सगळेजण अजून खूप दुःखी होतात, सगळ्यांना खूप घाबरायला होतं. आणि इकडे तर मित्रांनो आता गंगाधर शास्त्री जे असतात ते खूप हसत असतात आणि त्यांची बायको म्हणते, बाई केवढी ती चर्चा आणि केवढं ते आमच्या स्वारींचे कौतुक. तर तेव्हा विनायक म्हणतो, कौतुक म्हणजे यापूर्वी अशी अद्दल कोणास घडली नसेल. तर गंगाधर शास्त्रींची बायको म्हणते, आणि शेवटच्या पंक्तीला तर बायका त्या ज्योतीला ओढून नेलं ना, तेच चरवण करत होत्या. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, हल्ली आणखीन एका गोष्टीची चरवण सुरू आहे. सोनाराने जानवे घातले आणि मंत्र म्हटले, म्हणूनच सांगलीकडच्या पेशव्यांच्या सरदारांनी त्या सोनारांच्या अशुभ जिभा कापल्या, असं म्हणून ते मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणतात, अभिमान अभिमान वाटला, हा कर्मटपणा अंगी मानवला पाहिजे. तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, तुम्ही तरी धर्मशिस्तीच्या बाबतीत कुठे कमी आहात? तर विनायक म्हणतो, कमी नाही आहोत, हेच दाखवायची आता वेळ आलेली आहे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, म्हणूनच हे प्रकरण इथे थांबवायचे नाही, अद्दल घडवायची ती पूर्णच. काकडा नाचवल्याशिवाय काकड आरती संपवायची नाही. तो गोवंडे मला उद्या इथे हवा आहे, असं ते सगळं काही बोलत असतात मित्रांनो. आणि इकडे अजून सर्वजण काळजीतच असतात, कारण अजूनसुद्धा ज्योतिराव तिथं पोचलेले नसतात आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, कुठं गेलं असेल माझं लेकरू? आणि सगुणाव म्हणते, काय करावं या लेकराचं, अशी कशी डोक्यात राग घालून कुठेतरी गेलाय हा? तर तेव्हा तर सावित्रीमाई म्हणते, अण्णा मळ्यात जाऊन बघायचं का? तर तेव्हा राजाराम म्हणतात, मळ्यात बी माणसं पाठवली होती, तिथं बी नाही ज्योती. तर तेव्हा रखमा म्हणते, म्या काय म्हणते, एकदा गावच्या हिरीत बघा की. आणि असं तिने म्हटल्यानंतर मित्रांनो आता सगळ्यांच्या काळजात सर्र होतं, सगळ्यांना एकदम धक्काच बसतो. आणि सगुणाव तर तिच्यावरती ओरडतेच, म्हणते, अगं ए गप की ग बाई. आणि इतक्यातच मित्रांनो आता दादा परत येतात आणि तेव्हा दादा आल्या आल्या पार्वती विचारते, दादा काय म्हटलं कोतवाल? तर तेव्हा दादा सांगतात, उद्या सकाळच्याला शोधायला सुरुवात करतो म्हटलं. तर तेव्हा सगुणाव तर रडूच लागते आणि म्हणते, लई महागात पडलं बघ हे लग्न दादा. आणि मित्रांनो आता हे सगळेजण असे बोलत असतात, सगळे दुःखी असतात. तर इतक्यातच आता मित्रांनो समोरून ज्योतिराव येऊ लागतात आणि ते एकदम धक्क्यात असतात, त्यांच्या अंगाला सगळीकडे माती वगैरे लागलेली असते आणि ते खाली मान घालूनच घराकडे येत असतात. पण त्यांना बघितल्यानंतर आता सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. पण त्यांचं ते सगळं काही अवस्था बघितल्यानंतर सगळ्यांना परत त्रास होऊ लागतो आणि ज्योतिराव आल्या आल्या सगळेजणच धावत पुढे जातात. आणि मित्रांनो सगळ्यांच्या मनामध्ये जी काही शंका असते, कुशंका आलेली असते, त्या सगळ्याला तर पूर्ण विराम मिळतो आणि सगळ्यांना आता खूप बरं वाटू लागतं. आणि सावित्रीमाई तर आता एकदम शांत झालेली असते. तेव्हा ज्योतिरावांची आई त्यांना विचारते, लेकरा अरे कुठे गेला होतास रे तू? तर सगुणाव म्हणते, मनाचा ठाव घेतलास र माझ्या. पण असं सगळेजण विचारत असतात, बोलत असतात, पण ज्योतिराव मात्र शांतच असतात. आणि दादांनी तर त्यांच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि त्यांना ते सावरत असतात. पण ज्योतिराव मात्र एकदम शांत असतात, खाली मान घालूनच उभारलेले असतात. तेव्हा पार्वती विचारते, कुठं लागलं का तात्यासाहेब तुम्हासनी? वडत फरफटत नेलं तुम्हासनी? त्यांच्या हाताला किड पडल, ज्यांनी तुम्हासनी लात मारली देव त्यांचं पाय झाडतील. आणि म्हणते, माझं तात्यासाहेब एवढं चांगलं, एकाची तरी लायकी आहे का त्यांच्याजवळ उभा राहायची? तळपाट होईल त्यांचा तळपाट. काय गुन्हा होता त्यांचा?
असं ते सगळं काही रडत रडत बोलत असते मित्रांनो. तर तेव्हा आता दादा म्हणतात, लेकरा घाबरू नगस, पांडुरंग बघतोय त्योच आपला पाठीराखा. आणि राजाराम म्हणतात, ज्योती जे झालं ते झालं, झालं गेलं इसरून जा, जा आता आराम कर. असं सगळेजण बोलत असतात मित्रांनो, पण ज्योतिराव मात्र तसेच मान खाली घालून डोळे खाली घालून तसेच उभे असतात. आणि आता राजारामांनी सांगितल्यानंतर ते आता आतमध्ये जाऊ लागतात. आणि आत जात असताना मित्रांनो सावित्रीमाई तिथेच उभे असतात, पण ज्योतिराव त्यांच्याकडे एक नजर सुद्धा टाकत नाहीत आणि तसेच आतमध्ये निघून जातात. आणि सावित्रीमाईंच्या डोळ्यामध्ये आता खूप पाणी येऊ लागतं. त्यांची ती अवस्था त्यांना बघवत नसते. तर तेव्हा रखमाता म्हणते, अव एकदा तरी विचारायचं होतं की काय झालं वरातीत. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं गप्प बस की, आत्ताच आलाय ना तो, उद्यासाठी काहीतरी बोलायला ठेव. आणि ओरडते, जा आता. तर तेव्हा रखमा म्हणते, होय हिलाच लई पुळका, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तेव्हा दादा एकदमच म्हणतात, पोरग घरी जिवंत आलं हेच लई भारी. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्रीमाई तर धक्क्यानेच मागे वळून त्यांच्याकडे बघते. आणि दादाने असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हा आता ज्योतिरावांची आई सावित्रीमाईला ज्योतिरावांच्याकडे जायला सांगते. आणि तेव्हा आता आत इकडे मित्रांनो ज्योतिराव बसलेले असतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो. आणि तेव्हा आता त्यांना तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस आता सुरुवातीला दादा म्हणत असतात, जेवढी शाळा शिकवायची तेवढी शिकवली ज्योतीला, आता या मोर शाळा नको, बास आता. आणि त्यानंतर सुरुवातीला सगुणाऊ म्हणालेली असते, जर का तुझी शाळा सुरू झाली तर लगीन करशील का. आणि त्यानंतर दादा म्हणालेले असतात, पोटापुरतं शाळा शिकवली आहे नवं, आता धंद्यात लक्ष घालावं तुम्ही. आणि त्यानंतर म्हणालेले असतात, या घरचा करता म्हणून सांगतो, या माझा निर्णय झालाय, उद्यापासून मळ्यात जायचं. आणि त्यानंतर जेव्हा ज्योतिराव म्हणालेले असतात, जीव देईन म्या, तर तेव्हा दादांनी त्यांच्या कानाखाली मारलेली असते. आणि त्यानंतर सगुणाऊ म्हणालेली असते, त्या निजित साहेबांच्याकडनं मी पत्र घेते आणि एकदा का ते पत्र मिळालं का नाही मग हे पूर्ण गपगार, कुणाची हिंमत नाही पुन्हा ज्योतीला शाळेतनं काढायची आणि काय बोलायची त्याला. आणि त्यानंतर मित्रांनो दादांनी परवानगी दिलेली असते. ते म्हणालेले असतात, जा बाबा जा, उद्यापासनं शाळेत जा. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री मळ्यात त्यांना रंगेहात पकडायला आलेले असतात. आणि तेव्हा ते म्हणालेले असतात, शिकवण्याचं नावही घेऊ नका, मनातही आणू नका, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ज्योतिरावांनी सगळ्यांच्या समोर गंगाधर शास्त्रींना आव्हान दिलेलं असतं की मी इंग्रजी 7वीची परीक्षा अव्वल गुणांनी पास होऊन दाखवीन. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, नापास झालास तर वर्षभर माझे पाय धुवावे लागतील. आणि त्यानंतर विनायक परीक्षक म्हणालेले असतात, परीक्षक आम्ही आहोत, परीक्षेत काय प्रश्न विचारायचे ना ते आम्ही ठरवू, तुला उत्तर येतंय का याचं. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री घरी आलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं, स्वतःला मारून घेता आलं नाही तर बापाला नाही तर भावाला सांगायचं. आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस ज्योतिराव 7वी परीक्षा अव्वल गुणांनी पास झालेले असतात आणि ते कावड घेऊन गंगाधर शास्त्रींच्या समोर आलेले असतात आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं, मी 7वी परीक्षा पास झालेलो आहे आणि तेही अव्वल गुणांनी. आणि त्यानंतर वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढलेली असते. आणि तेव्हा दादा चिडलेले असतात. ते म्हणालेले असतात, अरे किती बी झालं तरी ते भूदेव आहेत, चारी येत कोळून प्यालेलं आहेत, त्यांच्या पुढं 7वी म्हणजे सूर्यामोर काजवं. आणि त्यानंतर मित्रांनो आत्ताचा क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस हेरंबनं मागून येऊन त्यांना लात मारलेली असते आणि ते जमिनीवरती कोसळलेले असतात. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, 7वी पास झाला म्हणून याच्यामध्ये गर्वाचा संचार झाला आणि म्हणून तू धर्मास कमीपणा आणणारे वर्तन करलेस. आणि त्यानंतर म्हणालेले असतात, अरे का थांबलायस कुणबटा, तुझ्या अंगावरचे आलेले वारेसुद्धा आमच्यासाठी अस्पृश्य आहे रे. आणि हे सगळं काही त्यांना आठवत असतं मित्रांनो, कारण एवढा सगळा विरोध पत्करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं असतं. आणि हे शिक्षण का पूर्ण केलं असं आता त्यांना वाटत असतं, म्हणजे दादांनी त्यांना का थांबवलेलं असतं ते आत्ता त्यांना कळत असतं. आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप त्रास होत असतो. आणि इतक्यातच मित्रांनो आता सावित्रीमाई तिथं येते. आणि तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात, एवढं कष्टाने शिकलो, एवढे ग्रंथ वाचले, वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, युरोपियन अमेरिकन राज्यक्रांतीचा अभ्यास केला. असं ते बोलत असताना परत तो क्षण मित्रांनो त्यांच्या डोळ्यासमोर येतो.
आणि ते एकदमच रागारागात उठतात आणि आपल्या डोक्यावरची पगडी काढून फेकून देतात आणि म्हणतात, किंमत माझी नाही. तर तेव्हा आता सावित्रीमाई पुढे येते आणि त्यांची पगडी उचलते आणि पगडी वरती ठेवून परत त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, आज वरातीमध्ये जे काही घडलं ते, पण त्यानंतर तुम्ही घरी यायचं. समधे किती काळजीत होते. दादांची काय अवस्था झाली होती. आईची कंबर बसली. पारुताईसाहेब किती रडत होत्या. आणि त्यांचा हातात हात घेऊन विचारते, का घरी आला नाहीत तुम्ही? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कुठल्या तोंडाने येणार होतो घरी? घरी यायची इच्छाच नव्हती माझी सावित्री. ते भर रस्त्यात एवढी सगळ्यांच्या समोर रस्त्यात माझी शोभा झाली सावित्री. तू एवढ्या हौसेने आणलेली पगडी त्यांनी पायातल्या जोड्याने ठोकरली. खांद्यावरती ठेवलेलं उपरणं त्यांनी पायदळी तुडवलं. मला वरातीतून हाकलून बाहेर काढलं. शूद्र, माळी, कुणबी असं म्हणत माझ्या जातीचा उद्धार करून मला शिवीगाळ केली. मला लाथ मारली आणि फरफटत रस्त्याच्या कडेला आणून टाकलं. गालावरती शास्त्री पंथांचे आवाज येत होते. हा गोंद्या माळ्याचा पोर आमच्या बरोबरीनं चालतो का? बाट लागेल त्याचा वरातीला. आणि मग धक्के. सावित्री पगडी मलमदली फेट्यातल्या ज्योतीला कवडीची किंमत नाही. तो कितीही शिकला, कितीही नाव कमावलं तरी तो शूद्रच राहणार. कशाला ती पगडी, उपरणं आणि हे कुचकामी शिक्षण? कशाला शिकलो, कशाला ग्रंथ वाचले? शिकलो नसतो तर हार गजरे केले असते. निदान अशा 1000 इंगळ्या तर डसल्या नसत्या ग जीवाला. नाही सावित्री, हा अपमान सहन होत नाहीये मला. तर तेव्हा सावित्रीमाई आता पुढे येते आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्यांना आपल्या बाजूने वळवते आणि म्हणते, असं खचून नका जाऊ. मला तुम्हाला असं बघायची सवय नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री अगं उद्या पुन्हा हसल माझ्यावर. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कोण हसल आणि कशापायी हसल? तुम्ही काही चोरी केलीत, वाटमारी केलीत का दरोडा पडला? कोण नाही हसणार, कोणी बी नाही हसणार. आणि म्हणते, चला बाहेर चला. समधी कासावीस झाले तुम्हाला बघाया भेटाया, चला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नको. असं म्हणून ते खाली जमिनीवरती बसतात आणि म्हणतात, मला बसू देत एकट्याला. तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा त्यांच्या शेजारी बसते आणि म्हणते, अवं असं काय करता? नका असं जीवाला लावून घेऊ. वाईट त्यांना वाटायला हवं. तुम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही हे ठरवणारे ते कोण? मी म्हणते ते तुमच्याबरोबर चालू शकत नाहीत आणि तुमचा नवं तर शिक्षणाचा अपमान केलाय. तर मित्रांनो, आता ज्योतिराव जे असतात ते रडत रडत सावित्रीमाईच्या मांडीवरती डोकं ठेवतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो. आणि आता सावित्रीमाई त्यांना सावरू लागतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ज्योतिराव म्हणतात, आत्ता या क्षणी त्या सगळ्यांच्या नावाने आंघोळ करतो मी, असं म्हणून एक गंगाळभर पाणी घेऊन स्वतःच्या डोक्यावरती ओततात. तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो, आता सदाशिव जे असतात ते गंगाधर शास्त्रींच्या समोर गेलेले असतात आणि ते म्हणतात, मी माफी मागतो, मी बोलवलेलो होतो ज्योतीला. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तुला जाब द्यावा लागेल. लग्नाची वरात जाईल, पण खरी वरात आत्ता सुरू झाली. तर त्यानंतर मित्रांनो, इकडे सावित्रीमाई जे असतात ते ज्योतिरावांचं तेच उपरणं धुवत असतात. तर तेव्हा ज्योतिराव ते बघतात आणि म्हणतात, सावित्री फेकून देते उपरणं, उगाच झाल्या अपमानाची आठवण करून देत राहील. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मालक आता हे उपरणं राहिलेलं नाही, ती वेदना हाय आणि ज्यांना वेदना मिरवता येते तोच खरा माणूस. आणि मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.